सज्जन श्रोते निशिदिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचा विषय आहे पूजा फल म्हणजे नेमके काय. संस्कृत सुभाषित आहे, अस्तिचे पूजा फल म्हणजे काय. संस्कृत सुभाषित आहे, अस्तिचे दिंद्रिया क्रांती किम प्राप्यम पूजने फलम, नास्तिचे दिंद्रिया क्रांती किम प्राप्यम पूजने फलम. मराठी. जितेंद्रिय जो राही त्यासी त्या वेगळे पूजा फल काय ते असे. जितेंद्रियत्व जरी ना लाभे तरी अन्य पूजा फल काय ते असे. परमेश्वर पूजन वास्तवात सत्य शाश्वत जे ते त्याचे लाभासाठीच केले जाते. परमेश्वर पूजन वास्तवात सत्य शाश्वत जे ते म्हणजे त्याचे लाभासाठीच केले जाते. शरीर व इंद्रिय ही अशाश्वत असल्याने शारीरिक भावनिक मानसिक अशी जी जी सुखे असतात ती अंततो गत्वा म्हणजे सरते शेवटी इंद्रियांनाच सुखावणारी असतात. ज्यांना खरे तर तृष्णा व तिचे शमन म्हणतात. मात्र तृष्णा किंवा तृष्णा तृप्ती तृष्णा शमन याचा अर्थच जी कायमची शमित होत नाहीत अशी क्षणिक सुख प्रदान करणारी अस्थायी सुखाभास निर्माण करणारी व्यवस्था असा असल्याने इंद्रिय सुखोपभोगांची क्षुधा तृष्णा म्हणजे भूक तहान कायमची कधीच भागत नाही. इंद्रिय सदोदित तृषित बुभुक्षितच म्हणजे आधाशीत असतात. तात्पुरती शांती व परत सुखाची वखवक त्यासाठी धडपड हेच असते इंद्रिय सुखाचे म्हणजे तृष्णेचे रूप. तृष्णा नष्ट व्हायची असेल तर त्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असलेली पंच ज्ञानेंद्रिये व त्यांचे पंच विषय समजून घेतले पाहिजेत. त्वचा स्पर्श सुख, नाक गंध सुख, जीभ रुची किंवा चवीचे सुख, डोळे दर्शन सुख आणि कान श्रवण सुख असं पंच ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषयांचं स्वरूप आहे. माणसाला सतत उत्तेजक स्वरूपाचे स्पर्श गंध चव किंवा रुची म्हणजे चटकदार पदार्थ खाणे, दृश्य दर्शन श्रवण ऐकणे प्रिय असते. माणसाला सतत उत्तेजक स्वरूपाचे स्पर्श गंध चव किंवा रुची, दृश्य म्हणजे दर्शन, श्रवण म्हणजे ऐकणे प्रिय असते व त्या दिशेने त्याचे मनही चलित असते. या साऱ्यांचा अनुनय मग कर्मेंद्रिय करतात. त्यांनी तसे न केले तर ज्ञानेंद्रियांना त्या सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. हात पाय मुख गुद, हात पाय मुख गुद लिंग. गुद आणि लिंग ही दोन उपस्थ आहेत. उपस्थ म्हणजे गुप्त जागी राहणारी इंद्रिय म्हणजे हात पाय मुख गुद लिंग ही कर्मेंद्रिय होत. गंमत अशी आहे की जीभ हे ज्ञानेंद्रिय आहे, मात्र ती जेथे वसते ते मुख कर्मेंद्रिय आहे जे बोलायचे कर्म करते. हात पाय लिंग ज्या ज्या वस्तुविषयांपासून जे जे सुख मिळवायचे त्या वस्तुविषय प्राप्तीसाठी कर्म करण्यास प्रवृत्त होतात. त्यासाठी प्रथम मन ज्ञानेंद्रियासाठी प्रवृत्त होते व नंतर त्यानुसार बुद्धीचा निर्णय व कर्मेंद्रियांची हालचाल होते. डोळे हे ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय या दोन्ही प्रकारात मोडतात. म्हणजे डोळ्याने जसे दृश्य पाहून ज्ञान मिळते तसेच डोळ्याने दृश्य पाहिल्यानंतर त्या दृश्यातून ज्या काही उत्तेजक गोष्टीचं सुख प्राप्त होतं. म्हणून डोळे हे जसं ज्ञान प्राप्तीसाठी वापरलं जातं तसं डोळे हे सुद्धा उत्तेजक दृश्याच्या सुख प्राप्तीसाठी वापरलं जाणारं इंद्रिय आहे. म्हणून डोळे हे एका बाजूने ज्ञान मिळवण्याचं इंद्रिय आहे तर दुसऱ्या बाजूने दृश्याचं ज्ञान मिळवताना डोळे हे ज्ञानेंद्रिय आहे. परंतु ते ज्ञानेंद्रिय डोळ्याने मिळतं, डोळ्याशिवाय ते ज्ञान मिळत नाही. म्हणून एकाच वेळेला डोळे हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय याचं काम करतात. म्हणून डोळे हे ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय या दोन्ही प्रकारात मोडतात किंवा त्यांचा तसा दोन्ही प्रकारात समावेश होतो. म्हणजेच स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण म्हणजे त्वचा नाक जीभ डोळे आणि कान ही जशी ज्ञानेंद्रिय आहेत तसंच हात पाय मुख डोळे आणि उपस्थ म्हणजे दोन्ही
गुद आणि लिंग मिळून दोन्ही गुप्त जागी असलेली इंद्रिय. म्हणून हात पाय मुख डोळे आणि उपस्थ दोन उपस्थ ही कर्मेंद्रिय आहेत. म्हणून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि त्यांची कामे आपण समजून घेतली. या साऱ्यात ज्याने मनावर विजय मिळवला तो त्याचे मन विचलित न झाल्याने ज्ञानेंद्रिये व त्यांचे विषय याकडे तटस्थ साक्षीत्वात किंवा क्रियारहित शांत दक्षतेत राहून क्वाइट बट ऍक्टिव्ह माइंड विच ओनली विटनेसेस म्हणजे शांत दक्ष साक्षी भावी मनात जो पाहतो या साऱ्या गोष्टीकडे ना तो जग विषय वासना भोग इच्छा त्यांच्या नादी लागत व नाही तो त्यांना फार महत्व देत. तो केवळ शरीरांतर्गत निरपेक्ष भावे कार्यरत असणाऱ्या प्राणशक्तीकडे अनिमिष भावे लक्ष ठेवून असतो. त्याच्या या दीर्घ प्रदीर्घ साधनेनंतर या प्राणशक्तीतूनच त्याच्या मेंदूच्या ज्ञानपेशींमध्ये एक क्रांती घडते व त्याला आत्मसाक्षात्कार होतो. आता तो जाणू लागतो की माणसाचा जन्म हा मुळात सर्व अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या अमर्त ब्रह्मचेतनेचा शोध व बोध घेण्यासाठी आहे. म्हणूनच आजपर्यंतच्या सर्व प्रजातीत सर्वोत्तम उत्क्रांत प्रजाती म्हणजे माणसाची असे म्हटले जातात. आता मात्र असा ज्ञानामध्ये जागृत झालेला ज्याला आपण म्हणतो अक्रिय साक्षीत्वात असलेला आणि मनाचे अमन केवळ निरपेक्ष भावाने चालणाऱ्या प्राणाकडे लक्ष ठेवल्यामुळे ज्याचं झालं असा हा ज्ञानी माणूस आता मात्र पाठी वळून पाहत नाही. अत्यंत संयम व तितिक्षा पूर्णतेने म्हणजे सबुरी आणि चिकाटीने आय एम दॅट पर्यंत म्हणजे हे विश्वची माझे घर पर्यंत आपल्या ज्ञानाची तो कक्षा वाढवतो व तो वैश्विक अस्तित्व किंवा स्वतःलाच वैश्विक म्हणजे युनिव्हर्सल एक्झिस्टन्स किंवा वैश्विक असणे पण म्हणून सुख शांती समाधान पूर्णतेने जाणतो. आणि त्याचा पर्सनल आहे म्हणजे व्यक्तिगत अहंकार हा युनिव्हर्सल आहे म्हणजे पूर्ण अहंकार किंवा विश्वाहंकार म्हणून स्थिर स्थावर होतो. आता इंद्रिय केवळ जीवन धारणेसाठी खरे तर अशा मनोविजय मिळवलेल्या ज्ञानी माणसासाठी त्याचे प्रामाणिक नोकर म्हणून काम करतात. पूर्वी माणूस इंद्रियांच्या पाठून परपटत जात होता. आता तोच माणूस इंद्रियांचा मालक बनला व इंद्रिय अशा ज्ञानी माणसाचे आज्ञाधारक सेवक म्हणून काम करू लागली. ज्ञानाने ज्याला इंद्रिय विजय प्राप्त झाला त्याला आता अन्य पूजेचे केवळ एक आत्मपूजनाखेरीज काम सुरत नाही. सरते शेवटी देव ईश्वर पूजा तरी कशासाठी तर इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी. जर ज्ञानी माणूस आत्मज्ञानाद्वारे तो मिळवू शकला तर देवपूजेचे अन्य फल ते काय असणार. आणि अज्ञानी माणसाने ज्ञानबोध होऊन घेऊन जर त्याला इंद्रिय विजय देवपूजेद्वारे मिळणार नसेल तर त्यालाही देवपूजेपासून नेमके काय फल प्राप्त होणार. म्हणजे देवपूजेचं खरं खुरं फल आहे की इंद्रिय विजय. ज्ञानी माणसाला ते ज्ञानाद्वारे मिळत असेल तर त्याला तथाकथित मूर्तीची देवपूजेची गरज नाही. आणि अज्ञानी माणसाने जरी मूर्तीपूजा देवपूजा केली तरी ती स्थूल मानाने मूर्तीपूजा देवपूजा असते. त्या मूर्तीचा जो अमूर्त भाव त्या स्थूलातील जो सूक्ष्म भाव म्हणजे निर्गुण निराकार परंतु वैश्विक ब्रह्मचेतनेचं ज्ञान जाणणं तो भाव त्याला प्राप्त न झाल्यामुळे अशा पूजनातून त्याला नेमकीच काही प्राप्ती होत नाही. म्हणून देवपूजेचे खरे रहस्य इंद्रिय विजय आहे. आणि देवपूजेतून इंद्रिय विजय मिळणार नसेल तर अन्य ते देवपूजेचं फल काय. आणि ज्याला इंद्रिय विजय मुळातच मिळालेला आहे त्यालाही देवपूजा करून काही फळ मिळत नाही. स्वाभाविकपणे ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. आणि ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याला देवपूजेची गरज नाही. आणि जो देवपूजा करतो परंतु तरीही ज्याला खरं खुरं विश्वासमय उलिक निर्गुण निराकार तत्वाचं अव्यक्ताचं ज्ञान प्राप्त होत नाही त्यालाही देवपूजा करून प्रत्यक्षात काहीच प्राप्त होत नाही. म्हणून इथे पुन्हा पुन्हा सांगितलेले देवपूजा ईश्वर पूजा त्याचा खरा खरा अर्थ असा आहे की विश्वाच्या मुळाशी असलेली जी अमर्त ब्रह्मचेतना आहे तिचं संपूर्ण स्वरूप तिचं चलन वलन आणि तिचा एकंदर आवाका समजून घेणं हे ज्याला शक्य झालं
त्यालाच देवपूजेतून हे ज्ञान मिळालं, ज्याला आत्मज्ञान मिळतात. आणि ज्याला आत्मज्ञान मिळालं तो नश्वर देहाकडे आणि इंद्रियाकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या आतील ईश्वर आत्मतत्वाकडे लक्ष देतो. हे खरं तर ईश्वर पूजेचं फल आहे. हे जर फल एखाद्याला ज्ञानाद्वारे मिळालं, एखादा मुळातच जर ज्ञानी वेगळ्या मार्गाने आपल्या मनन चिंतन ध्यानाद्वारे झाला आणि एखाद्याला हे ज्ञान जर आत्मचिंतनातून मिळालं तर त्याने देवपूजा करून त्याला मनोविजय किंवा इंद्रिय विजय सोडल्यास अन्न ते फल देवपूजेतून काय प्राप्त होणार. आणि मनोविजय आणि इंद्रिय विजय न मिळाला तर देवपूजेतून जी फलप्राप्ती होते ते खऱ्या अर्थाने फल नसतंच. ते एक केवळ ज्याला आपण टोकन म्हणतो म्हणजे समजुतीपुरती ती क्षणिक शांती असते. देवपूजेतून माणूस उठला की लगेच पोट पूजेला लागतो, अर्थ पूजेला लागतो, भोग पूजेला लागतो, इंद्रिय पूजेला लागतो. म्हणून खऱ्या अर्थाने देवपूजा म्हणजे दिव्यत्वाची पूजा. खऱ्या अर्थाने देवपूजा म्हणजे अमर्त्य ब्रह्मचेतनेचं ज्ञान समजून घेणं आणि तेच ज्ञान प्राणशक्ती म्हणून आपल्या आत स्पंदित झालेलं आहे. हे प्राणशक्ती म्हणून आपल्या आत जे चालू आहे तेच खरं खरं पुढे जाऊन आत्मज्ञान आहे. तेच खरं वैश्विक ऊर्जेचं चलन वलन आहे. हे ज्याला कळलं त्याला त्या निरपेक्ष पद्धतीने चालणाऱ्या प्राणाकडे जर अविचल भावाने मनाने लक्ष दिलं तर प्रथम प्राण आहे तोपर्यंत प्राणी आहे आणि प्राण अत्यंत निरपेक्ष पद्धतीने प्राण्याच्या अंतर्गत चालू असतो. ही प्राणाची निरपेक्षता जेव्हा त्याच्याकडे नीट पाहिलं जातं त्या माणसामध्ये सुद्धा अशा अविचल भावाने प्राणशक्तीकडे निरपेक्ष प्राणशक्तीकडे पाहिल्यामुळे माणसाचं मन सुद्धा अविचल होतं आणि माणसाचं मन प्राणासारखंच अविचल पद्धतीने नित्य निरंतर चालू राहतं. प्राण निरपेक्ष, मन निरपेक्ष. प्राणाला केवळ जीवाच्या धारणेशिवाय दुसरं काही करायचं नाही आणि मनाला केवळ आणि केवळ आत्मज्ञानाशिवाय काही मिळवायचं नाही. असं प्राणशक्तीतूनच तिच्याकडे जर निरपेक्ष भावाने मनाने पाहिलं तर प्राणशक्तीतूनच आत्मशक्तीपर्यंत आत्मज्ञानापर्यंत माणूस जातो आणि आत्मज्ञानापर्यंत जो माणूस गेला तो जे जे नश्वर ते शरीर असो, इंद्रिय असो, इंद्रिय सुख असो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि या नश्वर सृष्टीला चालवणाऱ्या ईश्वर म्हणजे ज्याला आपण परमनंट प्रिन्सिपल त्या आत्मज्ञानाला त्या ब्रह्मचेतनेला तो जाणतो आणि त्याचे संपूर्ण आयुष्य तो त्या ब्रह्मचेतनेमध्ये दंगमग्न होण्यात घालवतो. आता त्याच्या दृष्टीने त्याने सर्वार्थाने इंद्रियांवर विजय मिळवला. ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला त्याला इंद्रिय सुखते काय असणार आणि इंद्रिय दुःखते काय असणार. म्हणून ज्याने इंद्रिय विजय मिळवला त्याला स्थूल मूर्ती पूजेची देवपूजेची गरज नाही. आणि जो मनुष्य इंद्रिय विजय न मिळवता मूर्तीपूजा देवपूजा करतो त्याला त्या मूर्तीच्या पाठचं अमूर्त तत्व न कळल्यामुळे त्या देवाच्या पाठचं दैवी अमर शाश्वत आत्मज्ञानाचं तत्व न कळल्यामुळे त्यालाही खऱ्या अर्थाने मूर्तीपूजेचा देवपूजेचा काही लाभ होत नाही. तेव्हा आत्मज्ञान झाल्यानंतर मूर्तीपूजेचा काही वेगळा उपयोग नाही आणि आत्मज्ञान नसताना सुद्धा मूर्तीपूजा केली तरीही काही उपयोग होत नाही. शेवट मूर्तीपूजेचा हेतू आत्मज्ञान प्राप्ती आणि इंद्रिय विजय मनोविजय आहे. जर आत्मज्ञान प्राप्ती नसेल तर इंद्रिय विजय नाही, मनोविजय नाही. अशा वेळेला देवपूजा केली अथवा न केली तरी त्यापासून काहीच प्राप्ती घडू शकत नाही. अशा अर्थी आजचं जे आपलं निरूपण आहे ते आपण देवपूजा करतो म्हणजे काय करतो हे ज्याने त्याने समजून घ्यावं. आणि पूजा फल म्हणजे नेमके काय नाही. ज्ञानेन सदृश इव इत्यते. ज्ञानासारखं या जगात सर्वश्रेष्ठ काही अस्तित्वातच नाही. हे जेव्हा समजून येईल तेव्हा आत्मज्ञानाचे महत्व कळेल आणि आत्मज्ञान प्राप्ती हेच खरे तर पूजा फल आहे. ते पूजा फलातून प्राप्त होणार नसेल तर पूजा व्यर्थ आहे आणि पूजा न करता ते झालं ते एखाद्याला प्राप्त झालं ज्ञानाधारे तरी सुद्धा पूजा व्यर्थ आहे. सारांश पूजा फल म्हणजे नेमके काय आणि पूजा करावी ती कशासाठी
पूजा फल मिळेल तर पूजा फल ज्याला ज्ञान मार्गाने मिळेल त्याला पूजेपासून अन्य काही मिळण्याची शक्यता नाही. आणि पूजा करूनही ज्याला आत्मज्ञान मिळणार नाही त्याला पूजेचं फळ मिळालं असं म्हणताच येत नाही. म्हणून पूजा फल म्हणजे काय, नेमके काय ते आपण समजून घ्यावे. तर आजचे निरूपण पूजा फल म्हणजे नेमके काय आपण शांत चित्ताच्या एकाग्रतेने ऐकाल, जाणाल आणि त्याच्या अनुसंधानात राहाल अशी परमेश्वर चरणी इच्छा व्यक्त करतो. आणि आजचे हे निरूपण पूजा फल म्हणजे नेमके काय येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.